हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहिल्यांदा उठून सगळं किचन कट्यावरचं जे भांडी वगैरे होते ना ती लावून घेतली. भांडी धुतलेली होती ती सगळं, मग पाणी पडलेलं होतं ते पुसून घेतलं. त्याच्यानंतर इकडं तिकडं सगळे डबे वगैरे होते ते लावून घेतले चांगले, आणि परत एकदा पुसून घेतलं सगळं. मांडणीचे तिथं सगळं ओलं झालेलं होतं. तर भांडी लावताना पाणी पडतंच खाली, ते परत पुसायला लागतं, नाही तर सगळं खराब होऊन जातं. तर आज कधीच उठले ते, पण काही काम वगैरे केलं नव्हतं, नुसतं बसून होती आज, कारण यांना सुट्टी होती ना त्याच्यामुळं आळसच केला. पण तरी पण छोटं मोठं काम तिनं करावंच लागतं. असं बसून राहिलं की तसंच काम राहतं. त्याच्यामुळं उठून आणि आपलं काम आवरलेलं बरं. तर झाडझूड झाली होती, भांडी लावली होती, सगळं पुसून वगैरे झालं होतं. आणि झाड मारून एकदा पुसून घ्यावं म्हणलं, पण राहू दे म्हणलं, आता चांगलं आहे. त्याच्यानंतर धूळ वगैरे येताना मग परत पुसायला लागतं. सगळं घरातलं आतलं आवरून बाहेरचं झाडू मारते म्हणलं. तर बाहेरचं सगळं झाडू मारायचं होतं तसं, पण बाथरूम आणि घरातली मोरी वगैरे ते सगळं साबणाने स्वच्छ धुवून घेतलं आधी मी. कारण सकाळ सकाळ उठल्यावर ते बाथरूम आणि मोरी धुवून घेते, त्याच्यानंतर राहिलेलं काम करावं. नाहीतर मग वास वगैरे येतो, काही मच्छर वगैरे होतं, त्याच्यामुळे ते मी आधी धुवून घेते त्याला. बाथरूम मोरी ते आधी धुवून घेते. बाथरूम बाहेर आहे आणि मोरी घरात आहे, त्याच्यामुळं ते इकडं तिकडं एका जाग्यावर नाही ना, इकडं तिकडं मग धुवायला लागतं सगळं. आणि याच्या इथंच शेजारी चूल मांडली, त्याच्या शेजारीच बाथरूम आहे. बघा ओल आली तिथं, कारण त्याच्या बाथरूमाच्या इकडच्या साईडनं म्हणजे बाथरूम वगैरे धुलं ना त्या दिवशीच ओलं होते, नाहीतर मग सुक्कं राहते. जास्त पाणी धुवायला लागतं ना, सगळीकडे धुवून काढते मी, त्याच्यामुळं मग ते ओलं होतं आहे सगळं. तर आता चूल पेटवली, आता पाणी ठेवायचं आहे आंघोळीला मला, कारण ते येईस्तोवर मला आंघोळी करून घ्यावी लागेल. नाहीतर मग ते आलं की त्यांना आज सुट्टी आहे, तरी पण ते सरांच्या शेतावर जाणार आहेत, त्याच्यामुळे लवकर म्हणलं आवरून द्यावं. तर इथं माझं चाललं आहे, टमाट्याची रोपं होती ना नारळाच्या झाडाच्या, तिथं मी पहिली भांडी घासायची, तिथं रोपं उगवलेली ती टमाट्याची, ती मी उपटून आणली इकडं. म्हणलं एका शेजारी तिथं पाणी आहे ना, ओलं असतं सारखं, म्हणलं तिथं लावून द्यावी, तिथं चांगल्या होतील असं म्हणून 7-8 जी रोपं होती ना टमाट्याची ती लावून दिली इथं. कारण आणि मग नंतर इकडच्या झाडांना पण पाणी घातलं आणि तुळशीला पण घालून दिलं. ते सगळ्या झाडांना पाणी घातलं. त्याच्यानंतर मग आता मला आंघोळी करायची होती. त्यांचं काम पण आता होणारच होतं, ते येणारच होते. फोन केला होता मला, म्हणलं ते येण्याआधी आपण आंघोळी करून राहिलेलं बरं, नाही तर मला पाणी ठेवलं ना की मग ते आंघोळीला शिरतात लगेच, मग माझं तसंच राहून जातं. बाळ पण झोपलं आहे तोवर सगळं आंघोळी वगैरे करून घेतले मी, सगळं काम झालेलं आहे, फक्त नाश्ता वगैरे ते करायचं आहे. तर आता देवपूजा माझी चालली करायची. देवपूजे सगळं सामान मी काढत नाही, ते फोटो वगैरे पुसते थोडं, आणि जी भांडी राहिलेली असतात ना ती आठवड्यातून एकदा घासत असते, कारण सारखं सारखं नारळाला हलवायचं नाही, नाहीतर मग त्याला फुटत नाही वगैरे, नारळ असं उगवत नाही. त्याच्यामुळं मग सारखं सारखं त्याला हात नाही लावत, आठवड्यातून एकदा किंवा असं कधीतरी धुवत असते मी. तर आता देवपूजा चालली माझी. आता रुद्राक्षीचा टाईम झाला आहे, ती पण आता उठेलच. देवपूजा झाल्यावर लगेच मला नाश्ता करायचा आहे. तर इथं पाणी मी कोरं घेतले आणि इथंच बघा मांडणी खाली ठेवली, वरती होती तर मी खाली ठेवून दिली, कारण ते किचन कट्यावरून आलं किचकिच व्हायची, त्याच्यामुळं मग धड चपात्या लाटता येत नव्हते, धड जेवण वगैरे ते पातेलं ठेवायला जागा नाही, असंच होते. सिंगल रूममध्ये म्हणले सगळं ॲडजस्ट करावं लागते, त्याच्यामुळं मग ते मांडणी मी खाली ठेवून दिली आणि अशी भांडी काही लावून घेतली मी. आणि आता मला करायचं होतं गोड पोहे बरं का. त्याच्यात हळद वगैरे मी नाही टाकत, कारण बाळासाठी ते मी बनवते. बाळाला बनवले की मग ते आम्हाला पण तसंच आवडतं, त्याच्यात दूध. तर आता चाललं आहे माझा नाश्ता करायचा. त्याच्यात कांदा मिरची परत कोथिंबीर मी लावलेली आहे, तीच घेऊन येणार आहे थोडीफार आणि टाकणार आहे त्याच्यातच. मी लावली ती तुम्ही बघितली असेल, मी एका व्लॉगमध्ये दाखवले होते. थोडीशी, जास्त काही लावत नाही मी, थोडीफार आमच्यासाठी फक्त खायला होते थोडं. तर मिरची आणि भरपूर काय काय लावलं आहे मी, तुम्हाला ते मोठं रोपं झाल्यावर दावेन.
तर इथं कांदा भाजले थोडा आणि त्याच्यात जे नाही रात्री पापड मी हे केलं ना तळून काढले त्याच तेलामध्ये कांदा टाकला, कांदा कापला, थोडी मिरची घालणार आहे त्याच्यात, कोथिंबीर, मिरची, जास्त मिरची वगैरे नाही घालत, 2-3च मिरची घालणार कारण बाळाला पण खायचं आहे. ते मिरची काढून टाकते आणि नंतर खायला देते तिला, तसंच नाही देत मिरची तिला खायला. तर इथे चाललं आहे माझं पोहे बनवायचं आणि ते तर आता येणारच आहेत. त्यांना लगेच आंघोळीला पाणी वगैरे लागतं. तर ते आलेत बघा आणि त्यांना आंघोळीला पण पाणी वगैरे दिलं, त्यांची पण आंघोळी झाली आणि त्यांचं चाललं आहे नाश्ता करायचं. बाळ पण उठलं आहे, बाळाचं सगळं आवरलं, त्याला पण थोडं खायला दिलं आणि पप्पाचं चाललं आहे आता जायचं शेताकडं सरांच्या. रुद्राक्ष बघायला लागली पप्पांच्या मागं. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय.